बुद्ध आणि अंगुलीमाल. खूप पूर्वीची गोष्ट आहे. भगवान गौतम बुद्ध यांच्या काळात अंगुलीमाल नावाचा एक भयानक दरोडेखोर राहत होता. तो जंगलात राहून प्रवाशांना मारत असे. प्रत्येक माणसाच्या हाताची एक बोट कापून तो माळ बनवत असे. म्हणूनच त्याला अंगुलीमाल म्हणत. लोक त्याच्यामुळे फार घाबरले होते. अनेक राजे सुद्धा त्याला पकडू शकले नव्हते. एक दिवस भगवान बुद्ध एकटेच त्या जंगलातून जाण्याचा निर्णय घेतला. शिष्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण बुद्ध शांतपणे म्हणाले, द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमानेच द्वेष संपतो. जंगलात अंगुलीमालाने बुद्धांना पाहिले आणि तो तलवार घेऊन त्यांच्या दिशेने धावू लागला. पण कितीही वेगाने धावला तरी तो बुद्धांपर्यंत पोहोचू शकत नव्हता. शेवटी थकून तो ओरडला, थांबा, थांबा. बुद्ध शांतपणे वळून म्हणाले, अंगुलीमाल, मी थांबलो आहे, तू कधी थांबणार? हे शब्द ऐकताच अंगुलीमाल थबकला. तो गोंधळून म्हणाला, तुम्ही चालत आहात आणि म्हणता थांबलो आहे. बुद्ध म्हणाले, मी हिंसा, द्वेष आणि वाईट विचारांपासून थांबलो आहे. तू मात्र अजूनही त्याच मार्गावर चालत आहेस. हे शब्द अंगुलीमालाच्या हृदयाला भिडले. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने तलवार खाली ठेवली आणि बुद्धांच्या चरणी पडून म्हणाला, मला वाचवा, मला योग्य मार्ग दाखवा. बुद्धांनी त्याला क्षमा केली आणि संघात दीक्षा दिली. अंगुलीमालाने आपल्या पापांचा पश्चात्ताप केला आणि कठोर तपस्या व ध्यानाने तो एक शांत भिक्षू बनला. ज्याच्यामुळे लोक घाबरत होते, तोच अंगुलीमाल पुढे लोकांना अहिंसा आणि करुणेचा उपदेश करू लागला. कथेचा बोध, माणूस कितीही वाईट असला तरी परिवर्तन शक्य आहे. करुणा आणि अहिंसा यांची शक्ती कोणत्याही हिंसेपेक्षा मोठी आहे.